नमस्कार सर्वांना, रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। आज बघा मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे। हे आहे कमल काकडी म्हणजेच कमळाचे देठ। आता उन्हाळ्यामध्ये तलावामधलं पाणी कमी होते, त्यामुळे हे आपल्याला सहज काढता येतात। ह्याला आता मी छान धुवून घेणार आहे आणि किसून घेणार आहे आणि याला छान भेंडीच्या तुकड्यासारखे कापून पण घेणार। कमल काकडी ही शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपल्या शरीराची पचनसंस्था सुधारते। यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते, त्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर आणि हृदयरोग हे नियंत्रित करण्यासाठी मदत होते। तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप छान पोषक आहेत आणि कॅन्सरला मारणारे गुणधर्म सुद्धा या कमल काकडीमध्ये आहेत। त्यामुळे सर्वांनी या कमल काकडीपासून असे पकोडे बनवून खा आणि आजारमुक्त रहा। हे बघा मी आता याला छान किसते। हे चिखलात असते, त्याच्यामुळे याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे याला जर आपण किसून घेतलं तर याची कचकच निघून जाते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते। याप्रमाणे आपण आता सगळे कमल काकडी किसून घेऊ। बघा आता ही कमल काकडी किंवा कमळाचे देठ याला छान स्वच्छ धुवून किसून या पद्धतीने कापून घेतले। यामध्ये आपण आता या कमल काकडीपासून आपण आता खूप छान पकोडे बनवू। त्याकरिता बघा मी हे 2 कॉर्नफ्लॉवर टाकत आहे, 2 चम्मच बेसन, पाव चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि चवीपुरते मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच चाट मसाला। याला आता आपण छान मिक्स करून घेऊ। बघा यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू आणि याला आता छान मिक्स करून हे आता छान मिक्स झालेलं आहे। याला आपण 5 मिनिट झाकून ठेवू, तेव्हापर्यंत कढईमध्ये तेल गरम करून घेऊ। बघू आता 5 मिनिट झालेले आहे आणि कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आपण हे पकोडे तेलामध्ये तळून घेऊ। याला आता आपण छान क्रिस्पी होतपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घेऊ मध्यम आचेवर। बघा आता हे छान तळलेले आहे, एकदम क्रिस्पी झालेले आहे। याला आता आपण काढून घेऊ। बघा कसा आवाज येतोय छान। याप्रमाणे आता आपण हे बाकीचे पण पकोडे बनवून घेऊ। बघा आता आपण हे छान पुन्हा क्रिस्पी होतपर्यंत तळून घेऊ। बघा हे सुद्धा पकोडे आता छान क्रिस्पी तळलेले आहे। आपण याला काढून घेऊ। हे बघा आता असे पकोडे पूर्ण तयार झाले। हे खूप पौष्टिक आहेत। हे पकोडे बघा आता खायसाठी तयार झालेले आहेत आणि खायला हे खूप सुंदर लागतात। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही पण असे कमळाच्या देठाचे किंवा कमल काकडीचे पकोडे बनवून खा। व माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।